14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बुद्धिदेवता गणरायाचं ढोल ताशांच्या गजरात आगमन, घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विधिवत प्राणप्रतिष्ठा. लालबागच्या राजासह मुंबई आणि राज्यातले प्रसिद्ध गणपती आणि पुण्यातील मानाचे 5 गणपती विराजमान, कोकणासह राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची दूरध्वनीवरून चर्चा, उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याची वचनबद्धता उभय नेत्यांकडून अधोरेखित. फेरीवाल्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या पीएम स्वनिधी योजनेच्या पुनर्रचनेला आणि कर्ज कालावधीच्या मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, 50 लाख नवीन लाभार्थ्यांना होणार फायदा. आधुनिक युद्धाची व्याप्ती आता अवकाशापर्यंत पोहोचल्यानं केवळ संरक्षण सिद्धताच नाही तर सक्रिय व्यूहरचना देखील आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. ऑपरेशन महादेव यशस्वीपणे राबवून पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचा खात्मा केलेल्या शूर जवानांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला सत्कार. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून राष्ट्रपतींकडून नियुक्ती. गडचिरोली जिल्ह्यात कोपरशी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत 4 जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा, शोध मोहीम सुरू. पालघर जिल्ह्यात विरार इथं इमारत कोसळून 2घांचा मृत्यू तर नागपुरात धापेवाडा शिवारात वीज पडून 3 जणांचा मृत्यू. 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान गोवा इथं होणार प्रतिष्ठेची फिडे बुद्धिबळ स्पर्धा. तब्बल 2 दशकांनंतर भारतात होणाऱ्या या स्पर्धेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत. आणि वैष्णोदेवी दर्शनासाठी जाण्याच्या त्रिकूट मार्गावर भूस्खलन होऊन 15 जण मृत्युमुखी, वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं.